आपली जबाबदारी म्हणून समाजातील चांगल्या गोष्टींना बळ दिलं तरच प्रगती होते। एक चांगलं राष्ट्र बनवण्यासाठी आपली भूमिका ओळखणं गरजेचं असल्याचं सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सांगितलं। त्यांच्या हस्ते आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 4 नवीन फाउंड्री टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। कोल्हापूरच्या औद्योगिक वाटचालीमध्ये फाउंड्री उद्योगाचा मोठा वाटा आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 150 लहान मोठ्या फाउंड्री उद्योगांची उलाढाल 200 कोटींच्या घरात आहे। मात्र या क्षेत्राला कुशल मनुष्यबळाचा अभाव जाणवतोय। यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सदस्य आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याकडे इथल्या उद्योजकांनी हा प्रश्न मांडला। तेव्हा यावर समन्वयानं काम करत असताना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं या उद्योगाशी निगडीत अभ्यासक्रम सुरू करण्याची ग्वाही दिली। या अभ्यासक्रमांचं औपचारिक उद्घाटन कोल्हापूरमध्ये झालं। त्याच्या मागचा केंद्र आहे, बिंदू आहे, विद्यार्थी आहे। विद्यार्थ्याचा फायदा कसा होईल आणि विद्यार्थी जिथे जाणार त्याला उपयुक्त कसा होईल हा त्यातला प्रयत्न आहे। आणि म्हणून किरण पाटील असोत किंवा कारखाने यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे। आणि हे सरकार, MSBT, आमच्यासारखे लोक हे एकत्र काम करतात। आजच्या काळात शिक्षण प्रणालीत त्रुटी आहेत। त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण सुद्धा काही दिवसांनी निरुपयोगी ठरतंय। त्यामुळे काळाची गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करणं गरजेचं असल्याचं मार्गदर्शन प्रतापराव पवार यांनी केलं। ही जबाबदारी फक्त तुमची नाही आहे, आपली आहे। ही जेव्हा भावना येते ते काम सोपं होतं। मला ह्याचा आनंद आहे की इथे आपली जबाबदारी असं समजून सगळेजण काम करतात। तुमच्याकडे बोट दाखवायचं नाही की तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही। इथे आपण काय केलं असा विचार करतायत। आणि त्याच्यामुळे कोणी इक्विपमेंट दिली, कोणी पैसे दिले, ह्याच्यातनं आजचा हा दिवस आलेला आहे। त्यामुळे हा अनेक दृष्टीने स्तुत्य कार्यक्रम आहे असं मी म्हणेन। आणि हे जितकं वाढेल तितकं आपल्या समाजाला उपयोग होईल। अशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रथमच उद्योजकांनी विनंती केल्यानं तंत्रशिक्षण मंडळानेही समाधान व्यक्त केलंय। तर अशा अभ्यासक्रमाने या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं प्रशिक्षण मिळेल याबाबत समाधान फाउंड्री उद्योजकांनी व्यक्त केलंय। विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देण्याचा निर्णयही उद्योजकांनी घेतला आहे। मी तर म्हणेन नुसतं राज्यापुरतं मर्यादित न करता देशाकरता एक उदाहरण असणार आहे की वी आर स्टार्टिंग इट फ्रॉम दिस पर्टिक्युलर रिजन, फ्रॉम दिस पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट, and wherein we find that this is the intake and these many students have been absorbed by the concerned industries. प्रॅक्टिकल हँडलिंग वेगळं असतं आणि म्हणून शिक्षण आणि उद्योग जगत याच्यामध्ये एक प्रकारची गॅप पडत असते। आणि ही गॅप ब्रिज करणं देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे। उद्योगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे। MSBT has taken a good step forward. आम्ही 6 वर्षापूर्वी एक फाउंड्री टेक्नॉलॉजीवर कोर्स चालू केला। त्यातून साधारण 200 स्टुडंट्स आता बाहेर पडलेत। आणखीन या 4 कोर्सेस चालू केले। आणखीन विल हॅव द ऑपॉर्च्युनिटी ऑफ हॅव्हिंग अनदर 240. आमच्या बाजूनी कुठलीही मदत तुम्हाला लागली म्हणून ट्रेनिंग म्हणा काही असेल तर प्लीज टेक इट ॲज डन। राज्यात अशा क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे अभ्यासक्रम निर्माण होणं ही काळाची गरज होती। तंत्रशिक्षण मंडळाने ही गरज ओळखूनच हे अभ्यासक्रम सुरू केलेत। कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम TV, कोल्हापूर।